स्थानक परिसर बिबट्याच्या दृष्टिक्षेपात। वर्षभरापूर्वी उरण शहरात रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून उरण शहराला अन्योन्यसाधारण महत्त्व आले आहे। उरण शहराच्या बाहेर उरण रेल्वे स्थानक बांधण्यात आले आहे। हा परिसर तसा पहिल्यापासूनच ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। 1966 काळापासून नौदलासाठी मालाची ने-आण करणाऱ्या मालगाड्या, तसेच फार जुने असे श्री शंकराचे नीळकंठेश्वर मंदिर, त्यामुळे हा परिसर महत्त्वाचा आहे। आणि आता सुरू झालेली रेल्वे सेवेमुळे या परिसरात माणसांची वर्दळ वाढली आहे। रेल्वे प्रवासी, फेरीवाले, रिक्षाचालक या सर्वांचा वावर आता या परिसरात होत आहे। उरणला लाभलेला समुद्रकिनारा, निसर्गरम्य द्रोणागिरी डोंगर अशा या तालुक्यातील हे उरण रेल्वे स्थानक आणि याच रेल्वे स्थानकानजीक असलेले हे शिवमंदिर। या शिवमंदिर परिसरात शुक्रवारी रात्री 8च्या सुमारास रेल्वे मोटारमनला बिबट्या दिसला, रेल्वे रुळाजवळ दिसला अशी माहिती मिळाली आहे। बिबट्याचा फेरफटका झाल्याचे समजताच रेल्वे प्रवासी व येथील स्थानिक नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। मागील काही वर्षापासूनच चिरनेर, रानसई, गावठाण, चिर्ले तसेच मोरा येथील नौदल परिसरात बिबट्या दिसत असल्याची माहिती स्थानिक लोक सांगत आहेत। त्याचप्रमाणे 2011मध्ये करंजा गावात बिबट्या शिरून त्याने तेथील ग्रामस्थ व प्राणीमित्रांवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे उरण शहराला बिबट्याची दहशतीचे सावट पसरले आहे। सावधगिरीसाठी सर्वांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे। महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण।